लीलाला हा गेम माहीत नव्हता. मी थोडंसं तिला गाईड केलं तर ती काय करू शकते हे तुम्ही पाहिलंच. सो डू नॉट एव्हर अंडर एस्टिमेट हर. लेट्स गो. Jojo. Hey, kid. गुड मॉर्निंग. Good morning. कॉफी. Thank you. लीला, आजचा दिवस खूप चांगला आहे. सकाळी सकाळी एजंटच्या हातची कॉफी प्यायला मिळाली. त्यांचा मूडही चांगला आहे. आता वेळ घालवू नकोस, लगेच प्रपोज कर. काय झालं? एनी प्रॉब्लेम? नाही, कुठे काय? हे जे अजिबातच साखर नाहीये. Yeah. एजे, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. शूट. हां? शूट. नाही, काही नाही सांगायचंय. आर यू शुअर? हो, खरंच काही नाही सांगायचं. हे जे तुम्ही मनाने खूप चांगले आहात. तुला हे मला सांगायचंय? नाही, मग तुम्ही मनाने खूप चांगले आहात म्हणून म्हणून माझं माझं असं मत आहे की तुम्ही गार्डन खूप छान मेंटेन केलंय तुमचं. किती प्रेम आहे तुमचं तुमच्या गार्डनवरच नाही, तुमच्या आईवर पण खूप. आई काय, घरातली सगळ्या घरातल्यांवर खूप प्रेम आहे तुमचं. आणि तुम्ही बिझनेस तर काय छानच करता. म्हणून मला कळलं ना की तुम्ही मूर्ती पण खूप छान बनवता. आणि काल कसिनो तर म्हणजे भारीच एकदम. तुला नक्की मी कॉफीच दिली ना? कॉफीच दिली नाही, म्हणजे ऍक्च्युली ना ते मला असं म्हणायचं होतं दिलाय ना की इनफॅक्ट मला हे म्हणायचंय की तू पटकन आता रेडी हो, कारण की आपल्याला जायचंय. हरी अप. चांगला चान्स होता. अरे बडबडत बसलीस. गार्डनिंग बिझनेस नाही, पण हे बघ, काहीही झालं ना तरी लंचच्या वेळी सगळं मनातलं बोलून टाकायचं. हा, चल. वा, मस्त झालेत पोहे. काय मग आजी, आज काय प्रोग्राम आहे तुझा?
माझा काय प्रोग्राम असणार आहे रे? बस नाश्ता झाला की थोडासा पेपर वाचेन, आराम करेन. तुझं काय? माझं काही नेहमीच मित्राकडे जाईन, तिकडे आमचे इम्प्रॉम्प्टू प्लॅन्स काय होतच असतात. रेवती असणार आहे तिकडे? नाही रेवती हम्म? रेवती का असेल तिकडे? नाही, रेवती नाही. जशी काल इथं होती. अरे रेवतीचं इथे असणं मला खरंच अनपेक्षित होतं रे. आजी, तुला आवडलं नाहीये का की रेवती काल इकडे आली? रे असं का बोलतोयस यश? सॉरी. हे आमचं घर आहे तसं तुझंही घर आहे. तू खुशाल तुझ्या मित्रांना इथं आणू शकतोस, मैत्रिणींना आणू शकतोस, गर्लफ्रेंड आणू शकतोस. गर्लफ्रेंड? आजी, रेवती माझी गर्लफ्रेंड नाहीये. मी रेवतीचं नाव कुठे घेतलं? रेवती तुझी गर्लफ्रेंड नाहीये ना? मग तू बोलतोयस तर नसणारच खरंच. कोणीच नाहीये का? मी असंच म्हणालो. हो, कोणीच नाहीये. कोणीच नाही, गरज नाही. आजी, मी हा, निघतो आता. का रे? बस ना. का? नाही, खाल्लं, पोट भरलं माझं. ठीक आहे, बरं. चल येतो. ये. हो. लबाड. एकदा का लीला आणि अभिरामच्या संसाराचा गाडा रुळावर येऊ दे, मग बोलते मी लीलाशी तुझ्या आणि रेवती बद्दल. रेवती लीलासारखी गोड आहे. वहिनी, शॅम्पेन आपल्यासाठी नाहीये सरस्वती. एका खास व्यक्तीच्या घराबाहेर जाण्याचं सेलिब्रेशन आहे. हो, म्हणजे लीला पिणार आहे ना? कोर्स सरू. हा आपला ऍपल ज्यूसचा ग्लास आणि तसा सेम दिसणारा लीलाचा शॅम्पेनचा ग्लास. सेम सेम. भारी आयडिया वहिनी. आता लीला एजेंटना प्रपोज करायला येईल खरी, पण त्यांची बोलणी खाऊनच परत जाईल. आता काहीही झालं तरी एजेंना तुझ्या मनातलं सांगायचंच. ही इतकं छान वातावरण परत मिळणार आहे का? तेव्हा पटकन तुझ्या मनातलं सांग आणि मोकळी हो. अगं लीला, ये बस. आम्ही सगळे तुझीच वाट बघत होतो. कशाला? आता परत तुम्ही मला काही सांगितलं ना तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि माझ्या विरोधात गेल्यावर सगळं तुमच्या संघाशी येतं, हे लक्षात आलंय ना? विसरू नका. आम्हाला माहिती आहे की काल जे काही घडलं त्यामुळे तू आमच्यावर चिडली आहेस. अजिबात नाही. उलट तुमच्यामुळे मला परत एकदा जाणीव झाली एजी किती चांगली आहे त्याची. असो, तुम्ही काय करता इथे? दरवर्षी एजे ट्रिपच्या एंडला आम्हाला लंच किंवा डिनरला घेऊन जातात आणि मग तिथे प्रत्येकाने टोस्ट करायचं असतं. टोस्ट? टोस्ट तर चहा बरोबर खात. आता टोस्ट? वहिनी, तिला टोस्ट कसं करतात हे पण माहित नाहीये. सरस्वती, अगं हसतेस काय? तिला माहित नाहीये ना, तर आपण तिला सांगायला हवं. हा? हो, सॉरी यार लीला. लीला, मी सांगते तुला. कसं असतं, आयुष्यात आजपर्यंत आपल्याबरोबर ज्या चांगल्या गोष्टी घडल्यात, स्पेशली वर्षभरात, किंवा यापुढे ज्या चांगल्या गोष्टी घडाव्यात असं आपल्याला वाटत असतं, त्या गोष्टी सगळ्यांसमोर सांगायच्या आणि असा हा ग्लास रेज करायचा आणि एका घुटात हे सगळं पिऊन टाकायचं. इट्स दॅट इझी. एवढंच ना? सोपं आहे. मी करेन टोस्ट. हो, पण हा नेहमीच्या ज्यूससारखं नसतं, थोडं कडवट असतो, त्याच्यामुळे तो एका घोटात पटकन प्यायचा असतो. मला सवय, मी कारल्याचा ज्यूस पण एका घोटात पिते. हॅलो. हॅलो. हे काय बाबा नाही आले अजून?
हे बघा आलीच. Hello everyone. हॅलो. हाय. आज या क्रूज वरचा आपला शेवटचा दिवस नाही. आणि ॲज दे से, गुड मोमेंट्स मेक ग्रेट मेमरीज. त्यामुळे टू हॅपी फॅमिली अँड अ ग्रेट हॉलिडे अँड ऑल द बेस्ट फॉर द फ्युचर. चिअर्स. Cheers. Cheers. हा टोस्ट मी बाबांसाठी करतो. त्यांचा एकटेपणा शेअर करायला लीलासारखी उत्साही व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आली. त्यांच्या मॅरिड लाईफसाठी माझ्याकडनं खूप शुभेच्छा. चिअर्स. किशोर, तुम्ही खूप वर्षांनी परत आलात. आम्ही सगळ्यांनीच तुम्हाला खूप मिस केलं. तर यापुढे आयुष्यात तुम्ही जे काही कराल, बिझनेसमध्ये, पर्सनल लाईफमध्ये, सगळ्यात तुम्हाला यश मिळो हीच माझी इच्छा आहे. चिअर्स. चार लोकांमध्ये वेगळी वागतेस आणि बेडरूममध्ये वेगळी वागतेस. एनिवे, तुला जर माझ्या मनात काय चाललंय हे कळलं तर तू मला कधीच सपोर्ट करणार नाहीस. आता मी ह्या वर्षी मला आणि विराजला गोड बाळ व्हावं म्हणून मी टोस्ट करते. प्रमोद आज आले नाही आहेत आपल्याबरोबर, पण प्रमोद आणि विराजच्या बिझनेसच्या सक्सेससाठी. चिअर्स. सो स्वीट वहिनी. चिअर्स. चिअर्स. आता मी. मी कशाबद्दल टोस्ट करू? मी लीला मोहितेंची जागीरदार झाले. टोस्ट. Cheers. जी, मला तुमच्याशी बोलायचंय. बोललेलं इथे नाही, तिथे जाऊया ना. ते सगळे बसलेत ना जेवायला. बसून बोल. बघा बोल. ह्याच्यात तुम्ही ना तुम्ही खूप म्हणजे खूप खडूस आहात. आणि फक्तच खडूस नाही, हिटलर पण आहात. हो
की नाही? नाही घाबरतात ना तुम्हाला म्हणून नाही म्हणते. मी नाही घाबरत. असं पतोंडाचे अँग्री हिटलर. असं मला वाटायचं जेव्हा माझं तुमच्याशी लग्न झालं. अंकल, तुमचं घर, तुमच्या सुना, तुमच्या शिक्षा, तुमचा तो टायगर पुत्रा, मला सगळ्यांचं खूप राग येतो. असं वाटतं ना सगळ्यांना सोडून असं पळून जावं तिकडून. नीला स्टॉप प्लीज. तुम्ही गप्प बसा. हो, हिटलर. तुमचं काय आहे? तुम्ही जा. आम्हाला बोलायचंय, तुम्ही जा. नीला that's enough. ए जी, तुम्ही म्हणलं ना तुमच्या स्टाईलने. हो नो ए जे इट्स ओके. आम्ही थांबतो बाहेर. सिरियसली चला चला. ए जे, तुम्ही यांना आउट करा. मीच करते. आउट आउट. This is absolutely nonsense, Leela. Yes. मला सांगायचंय. हो सांग मला पहिले. ऐका, मला सांगायचंय. Yes. ते काय ना की हो, माहिती मला काय आहे. बस आधी. नाही, तुम्हाला नाही येते. ऐका ना म्हणजे ते मला ना म्हणजे असं ते पाणी. माझं na na na